नमस्कार, सुस्वागतम. पालक मेळावा सूत्रसंचालन स्क्रिप्ट. खाली एक पालक मेळाव्यासाठी सूत्रसंचालनाचा नमुना दिला आहे. ही स्क्रिप्ट शाळा महाविद्यालय स्तरावर पालक व शिक्षक यांच्यात समन्वय साधण्यासाठी वापरता येईल. सुरुवात आणि स्वागत या पद्धतीनं सूत्रसंचालकानं करायचं आहे की पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात, करीतो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्यामंदिरात. नमस्कार, मी प्राध्यापक सतीश शिर्के. सूत्रसंचालकानं स्वतःचं नाव सुरुवातीला सांगायचे. आपल्या विद्यालयाच्या वतीने आजच्या पालक मेळाव्यात आपले मनपूर्वक स्वागत करतो. पालक व शिक्षक यांचे ऋणानुबंध हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मजबूत आधारस्तंभ असतात. या विश्वासातूनच आजचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आजचा हा मेळावा म्हणजे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील सशक्त संवादाचा एक सुंदर दुवा आहे. यानंतर दीप प्रज्वलन किंवा प्रतिमा पूजन आपण त्या ठिकाणी करू शकतो. जशी तुमच्या शाळा महाविद्यालयाची परंपरा असेल त्या पद्धतीनं हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. दीप प्रज्वलन असेल तर असं म्हणता येईल की दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे, तो संकल्प आहे. अज्ञानरूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्वशील हातातून प्रकाशमान कार्य घडवण्याचा संकल्प. चला करूयात हा तेजस्वी आता या पवित्र कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने करूया. मी आपल्या मान्यवर प्रमुख पाहुण्यांना, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना व पालक प्रतिनिधींना दीप प्रज्वलन करण्याची विनंती करतो. त्यानंतर कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे प्रास्ताविक. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतूनच. या पालक मेळाव्याचे उद्दिष्ट सांगण्यासाठी मी आमच्या आदरणीय मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असतील तर प्राचार्य श्री सौ यांचा नामोल्लेख तुम्ही करायचा आहे सूत्रसंचालकानं, आणि यांना आमंत्रित करतो असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यानंतर पुढचा टप्पा येतो म्हणजे मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार. बऱ्याचशा वेळेला त्याला काही मान्यवर बोलवले असतील तर त्यांचा सन्मान, स्वागत करणं गरजेचं असतं, आणि हे सुद्धा सूत्रसंचालकालाच भूमिका पार पाडावी लागते. तर आलेल्या अतिथींचं आगत स्वागत करणे ही आपली भारतीय परंपरा. या उच्च परंपरेचे पाईक म्हणून उपस्थित मान्यवरांचे स्वागत, सन्मान, यथोचित सत्कार करण्यात येत आहे. त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती. त्यानंतर अहवाल वाचन. आता हे अहवाल वाचन एखाद्या ज्येष्ठ शिक्षकानं, पर्यवेक्षकानं, उपमुख्याध्यापकानं किंवा प्रास्ताविकातच मुख्याध्यापक, प्राचार्याने त्या ठिकाणी करणं सोयीस्कर ठरतं. शाळेत, घरी नातं आपुलकीचं, मुलांसाठी एकत्र प्रेमळ प्रयत्नांचं शिक्षक पालक मिळून करूया मुलांचं भविष्य सुंदर बनवूया. शालेय प्रगतीचा आढावा, शैक्षणिक माहिती, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अभ्यास, निकाल, उपक्रम, स्पर्धा याबद्दल थोडक्यात माहिती दिली जाईल आणि ती माहिती यामध्ये द्यायची आहे. शाळेच्या गतवर्षीच्या यशस्वी वाटचालीचा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मी शैक्षणिक प्रमुख असतील, कोऑर्डिनेटर असतील, विभाग प्रमुख असतील, त्यांचा नामोल्लेख करा आणि त्यांना आमंत्रित करतो असं म्हणून हे अहवाल वाचनासाठी तुम्ही बोलावू शकता. त्यानंतर पालकांचं मनोगत, कारण हा पालक मेळावा आहे म्हणून पालकांचं मनोगत हा एक टप्पा असतो. सुरुवात तुम्ही अशी करू शकता की विद्याधन अमोलाचे जतन करूया ते आपण, शिक्षणामुळेच होईल ध्येयपूर्तीचे स्वप्न. आजच्या मेळाव्यातील खरा हेतू म्हणजे पालकांचे विचार जाणून घेणं. मी श्री सौ म्हणजे जे पालक प्रतिनिधी असतील, त्या समितीचे प्रमुख असतात, अध्यक्ष असतात, त्यांचं नाव घ्यायचं आणि यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो असं म्हणू शकता.
त्यानंतर शंका निरसन, काही ठिकाणी शब्द वापरला जातो, मुक्त संवाद, प्रश्नोत्तरी सत्र असतं, म्हणजे शिक्षक पालक प्रशासन यांच्यामध्ये हा संवाद त्या ठिकाणी होतो. आणि मग असं आपण म्हणू शकतो की आता आपण प्रश्नोत्तर मुक्त संवाद सत्राकडे वळूया. पालकांनी आपल्या अडचणी प्रश्न मोकळेपणाने मांडावेत. पालक व शिक्षक यांच्यात थेट संवाद. मग कुणाला काही शंका असतील तर इथे मोकळेपणाने विचारू शकता, असं आवाहन तुम्ही करू शकता. आणि मग काही पालक त्या ठिकाणी प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त करतील, काही प्रश्न उपस्थित करतील, तर संबंधित विभागानं त्याला यथोचित उत्तर देणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. त्यानंतर प्रमुख व्याख्यात्याचं भाषण. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन. योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. शिक्षण हे केवळ गुण मिळवणे नसून मूल्यांची जडघडण आहे. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मी आमच्या मान्यवर प्रमुख पाहुण्यांना, शिक्षण तज्ज्ञांना व्यासपीठावर बोलवतो. कधी कधी पालक मेळाव्याला एखादं उद्बोधन व्याख्यान सुद्धा आयोजित केलं जातं, म्हणून ही उद्घोषणा त्या ठिकाणी करता येईल. आणि मग कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येत असताना अध्यक्षीय मनोगत. अध्यक्ष शक्यतो मुख्याध्यापक प्राचार्य असतात, कधी कधी एखादे प्रतिष्ठित ग्रामस्थांनाही त्या ठिकाणी दिलं जातं. तळस असं आपण म्हणू शकतो की ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमानातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. अध्यक्ष मनोगतासाठी मी पाचारण करतो. आजच्या कार्यक्रमाची यशस्वी धुरा सांभाळणारे सन्माननीय अध्यक्ष, त्यांचा नामोल्लेख करा आणि त्यांना आमंत्रित करा. नंतर आभार प्रदर्शन. वसंतात येतो फुलांना बहर, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मांडलेच पाहिजे त्यांचे आभार. आता आभार प्रदर्शनाची वेळ आली आहे. मी श्री सौ यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते. या पद्धतीने आपल्याला बोलता येईल. त्यानंतर समारोप हा सूत्रसंचालकानं करावा. आपल्या पाल्यांच्या यशासाठी पालक, शिक्षक, विद्यार्थी हे त्रिसूत्री बळ कायम राहो हीच प्रार्थना. आजचा पालक मेळावा हा संवाद व सहकार्याचा एक सुंदर प्रसंग ठरला. आपली साथ ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. आपण दिलेला वेळ व प्रेम याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. शाळा आणि घर एकत्र चालले तर शिक्षण अधिक प्रभावी होते. धन्यवाद आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. तुम्हाला अशाच पद्धतीचे भाषणे, सूत्रसंचालनाचे असंख्य व्हिडिओ माझ्या चॅनलला आहेत. त्यासाठी चॅनलला पुन्हा एकदा व्हिजिट करा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. धन्यवाद.